नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. इराण आणि तिकडे अमेरिका आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध आता 12 दिवस झाले आहेत. युद्ध संपण्याची चिन्ह नाही आहेत, पण युद्धाच्या झळांमध्ये सामान्य माणूस होरपळत आहे. म्हणजे सध्या कडाडून ऊन पडत आहे. या उन्हामध्ये लोक रांगा गॅसचं सिलेंडर घेऊन गॅस एजन्सी पुढे उभे असलेलं दिसत आहे. हे भयंकर आहे. आधी गॅसचं ऑनलाईन बुकिंग व्हायचं, ते ऑनलाईन बुकिंग बंद आहे. ते का बंद आहे हे सांगायला कोणीच नाही. म्हणजे या शहरात कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, पण कोणी याच्यावर तोंड उघडायला तयार नाही की ऑनलाईन बुकिंग बंद का आहे. तुम्ही फोन नंबर दाबा, त्याच्यावर एक तर काहीच येत नाही रिप्लाय. मोबाईल बंद आहे असं उत्तर देते अधूनमधून. सरकार सांगतंय की गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे, LPG गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे, घाबरू नका. आज लोकसभेतही प्रश्न उपस्थित झाला, ते सरकारने हेच सांगितलं. हरदीप पुरी हे मंत्री जे आहेत त्या खात्याचे, त्यांनी सांगितलं की पुरेसा साठा आहे, आम्ही उत्पादनसुद्धा वाढवलं आहे, लोकांनी घाबरू नये वगैरे वगैरे त्याने. परंतु प्रत्यक्षात काय चित्र आहे? प्रत्यक्षात लोकांना गॅस सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. आणि रांगा लावणं म्हणजे या काळात, या दिवसांमध्ये रांगाला भर उन्हात लोक ते काय गमतीसाठी आले नसतील. दुसरं सिलेंडर घरात पाहिजे या अर्थाने लोक येत आहेत असं सांगितलं जात आहे की बाबा घरात एक सिलेंडर आहे, पण दुसराही आणून ठेवायचा, साठा करून ठेवायचा. या हिशोबाने लोक रांगा लावत आहेत वगैरे वगैरे असं बोललं जाते. तसं असेलही नसेलही, परंतु या निमित्ताने गॅस सिलेंडर संकटामुळे सामान्य माणूस गॅसवर गेला आहे. जनता गॅसवर आहे. आणि हे संकट केव्हा संपेल याचं काहीच कोणी सांगायला तयार नाही. सरकार मुकाट वाट बघताय. आता तुमच्याकडे एवढे सिलेंडर आहेत, लोकांना वाटून द्या ना. दुसरा सिलेंडर लोक घेतील, घरात घेऊन ठेवू द्या त्यांना. पण तुम्ही वाटणं का थांबवलं, ऑनलाईन बुकिंग का थांबवलं, याचं उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे गॅस सिलेंडरसाठी कंपनीच्या दुकानापुढे रांगा लागत आहेत. आणि त्या रांगामध्ये उभे राहणारे सामान्य माणसं आहेत, सामान्य बायका आहेत, म्हातारे माणसं आहेत, सारे कामधाम सोडून रांगामध्ये उभे आहेत. आणि त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकाल तर अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहेत. याच्यासाठी निवडून दिलं होतं का तुम्हाला, असं लोक सवाल करत आहेत. म्हणजे आणि याचा अंत का होईल काही सांगता येत नाही, कारण युद्ध केव्हा थांबेल हे अनिश्चित आहे. आणि त्यामुळे युद्धाचा हा परिणाम असं सांगितलं जातं आहे. तर जे काही तुमच्याकडे सिलेंडर आहेत ते ऑनलाईन बुकिंग वाटा ना. तुम्ही त्या सामान्य माणसाला त्या दुकानापुढं का बोलावता? लोक तिथं सिलेंडर घेऊन येत आहेत. म्हणजे काय परिस्थिती होत असेल लोकांची तुम्ही कल्पना करा. या उन्हात तिथं सिलेंडर घेऊन बोलावतात, तिथं वाटतात सिलेंडर. ते चणे फुटण्यासारखे सिलेंडर वाटतात, ते नंतर बंद करतात.
काही 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 गॅस एजन्सीवाले तर पावती देत आहेत. मी सकाळी 7 वाजता पावती वाटली जाते. ती पावती असेल तर पावती OTP घ्यायचा तिथून. असं उलट चक्र काहीतरी नवीन काहीतरी सुरू झालेलं आहे. प्रचंड गोंधळ आहे. म्हणजे याच्यावर कुणाचीच आहे कलेक्टर कमिशनर कुणाचंही काही कंट्रोल आहे असं दिसत नाही. जनता रांगेत आहे. जनता रांगेत आहे. आता सामान्य माणूस अडचणीत आलेला आहे, तर आहेच. परंतु हॉटेल व्यवसाय सुद्धा अडचणीत आहे. हॉटेल बंद पडत आहेत. कारण 19 किलोचा जो व्यावसायिक सिलेंडर आहे तर तो मिळणं बंद झालं आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलेला आहे. गॅसवर आधारित अनेक उद्योग आहेत, त्यांना दुकान बंद करायची वेळ आलेली आहे. लोकांनी गॅस सिलेंडर नाही, त्यामुळे स्वयंपाकाचे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे कॅटरर लोक हातवरती करत आहेत. त्यामुळे अनेकांची लग्न पुढे ढकलली आहेत. हे संकट सामान्य नाही आहे, मोठं संकट आहे. त्यात सामान्य माणूस होरपळला जातो आहे. म्हणजे जो भाजपचा हुकुमी मतदार मानला जायचा तो भाजपला शिव्या मारतोय. पण भाजपवाले त्यात काही दखल देत आहेत काय काय त्यांनी सर्व युद्धावर ढकलून दिलं. युद्ध आहे म्हणून, आता युद्ध आहे म्हणून तरी तुम्ही सिलेंडर वाटताच आहा ना, मग तेच तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून वाटा ना. ऑनलाईनमध्ये रांगेत येतील लोक ज्यांना पाहिजे. ऑनलाईन बुकिंग बंद काय केलं याचं उत्तर कोणाकडेच नाही. लोक याचा हिशोब काढतील. आता निवडणुकीला अजून 3 वर्ष आहेत, ते विसरणार नाही लोक. तुम्हाला काय वाटते, सरकारला हे व्यवस्थित मॅनेज करता आलं असतं का? शॉर्टेज आहे, ठीक आहे, युद्ध आहे, शॉर्टेज आहे, पण जे काय तुम्ही वाटता ते ऑनलाईन बुकिंग करून वाटा ना. त्यामुळे परस्पर शंका समाधान म्हणजे उलटसुलट प्रतिक्रियांना पायबंद बसेल. पण ते न करता सरकार ज्या पद्धतीनं ही अभूतपूर्व परिस्थिती हँडल करते आहे त्याबद्दल लोकांमध्ये अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहे. तुम्हाला काय वाटते, सरकारला काही वेगळं वागता आलं असतं का या प्रकरणात? कॉमेंट करा. नमस्कार.